नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। 3 मे 2026 ची नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर 21 जून 2026 रोजी होणाऱ्या रिनीट साठी NTA ने नवीन ऍडमिट कार्ड जारी केले आहे। पण मित्रांनो, हे केवळ तारीख बदललेलं कार्ड नाही, यात NTA ने काही महत्त्वाचे तांत्रिक बदल आणि नियमित सुधारणा केल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुन्या आणि नवीन ऍडमिट कार्ड मधील प्रत्येक बदलाचा सविस्तर आणि सखोल अभ्यास करणार आहोत, जेणेकरून परीक्षा केंद्रावर तुमची कोणतीही अडचण होणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर आपण नवीन ऍडमिट कार्ड गांभीर्याने बघितले असेल तरच हे बदल आपल्या लक्षात येतील। कदाचित हे बदल आपल्या लक्षात आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून हे महत्त्वाचे बदल आपल्या लक्षात येतील व आपले नुकसान नक्कीच टळेल। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा बदल लक्षात घ्या। 3 मे चे जुने ऍडमिट कार्ड आता पूर्णपणे अवैध म्हणजेच इनव्हॅलिड ठरवण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही जुने कार्ड वापरून परीक्षा केंद्रावर गेलात तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। री एक्झाम साठी प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन ऍडमिट कार्ड डाउनलोड करणे बंधनकारक आहे। ते फाईल मध्ये बाजूला ठेवा आणि नवीन प्रिंट आत्ताच काढून घ्या। चुकून पुन्हा जुनी प्रिंट काढू नका अथवा चुकून परीक्षेला जाताना जुने ऍडमिट कार्ड घेऊन जाऊ नका। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे परीक्षेला जाताना 21 जून 2026 चेच ऍडमिट कार्ड घेऊन जा। जाताना काळजी घेतली तर परीक्षा केंद्रावर नक्कीच पश्चाताप होणार नाही। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कॉम्पेन्सेटरी टाइम। ज्या ठिकाणी आपले नाव, ऍप्लिकेशन नंबर, वडिलांचे नाव, डेट ऑफ बर्थ, स्टेट ऑफ एलिजिबिलिटी अशा गोष्टींची नोंद आहे, त्याच्या खाली स्क्राइब असे लिहिलेले आहे। पहिली स्थिती 15 आणि 16 जून रोजी अनेक विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड डाउनलोड केले तेव्हा दिव्यांग PWD नसतानाही एलिजिबिलिटी ऑफ कॉम्पेन्सेटरी टाइम समोर Y म्हणजे S असे लिहिले होते। सध्याची स्थिती 17 जून रोजी ही तांत्रिक चूक आता सुधारण्यात आली आहे। आता नवीन ऍडमिट कार्डवर Y ऐवजी डॅश दिसत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आधी ऍडमिट कार्ड काढले होते त्यांनी पुन्हा एकदा नवीन ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यावे। Y म्हणजे S असे कोणाच्या ऍडमिट कार्डवर येते तर हे प्रामुख्याने PWD, PWBD म्हणजे दिव्यांग विशेष गरजा असलेले विद्यार्थी त्यांच्या उमेदवारांच्या ऍडमिट कार्डवर येते। त्यांना कॉम्पेन्सेटरी टाइम मान्य केलेला असतो। ज्यांनी फॉर्म भरताना अतिरिक्त वेळेची मागणी केली होती किंवा जी नियमानुसार या सुविधेसाठी पात्र आहेत। जर तुम्ही दिव्यांग PWD प्रवर्गात येत असाल आणि स्वतः पर्याय निवडला असेल तर ही तुमच्यासाठी योग्य गोष्ट आहे। परंतु जर तुम्ही सामान्य जनरल प्रवर्गात येत असाल आणि तरीही तुमच्या ऍडमिट कार्डवर S असे लिहून येत असेल तर आता पुन्हा नव्याने ऍडमिट कार्ड डाउनलोड करा। NTA ने आपली चूक दुरुस्त केलेली आहे। तुम्ही जर जनरल प्रवर्गात येत असाल तर आता तुमच्या ऍडमिट कार्डवर S म्हणजेच Y लिहून येणार नाही। तिसरा बदल म्हणजे एक्झाम सेंटर आणि सिटी एलोकेशन। NTA ने केलेल्या करेक्शन विंडो मध्ये ज्यांनी पत्ता अपडेट केला होता त्यांचे केंद्र बदलले असण्याची दाट शक्यता आहे। काही विद्यार्थ्यांचे शहर किंवा जिल्हाही बदलला आहे। त्यामुळे जुन्या ऍडमिट कार्डवर अवलंबून न राहता नवीन कार्डवरील सेंटर गुगल मॅपवर आजच तपासा। केवळ गुगल मॅपवर सेंटर तपासून शांत राहू नका। किमान 1-2 दिवस आधी सेंटरची पूर्ण माहिती घ्या। रेल्वे स्टेशन अथवा ST स्टँड पासून ते किती लांब आहे ह्याची खात्री करा। सर्वात उत्तम म्हणजे परीक्षेच्या अगोदर 1 दिवस जाऊन सेंटरला प्रत्यक्ष भेट द्या। त्या ठिकाणी काही वाहतुकीच्या प्रवासाच्या सोयी आहेत त्यांची माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दिवशी कोणताही त्रास होणार नाही। चौथा बदल, परीक्षेच्या वेळेत 15 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे। आता परीक्षा दुपारी 2 ते 5:15 पर्यंत असेल। तसेच सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती सोबतच आता फेस ऑथेंटिकेशनचा वापर होतो आहे। त्यामुळे तुमची ओळख अधिक अचूकपणे पडताळली जाईल। पाचवा आणि अत्यंत गंभीर बदल, फोटोग्राफची संख्या। ऍडमिट कार्डवरील 10 मधील दुसऱ्या पॉइंट मध्ये नोंद केल्याप्रमाणे तुम्हाला परीक्षा केंद्रावर 2 अतिरिक्त 2 ऍडिशनल पासपोर्ट साइज फोटो सोबत न्यावे लागतील, जे अटेंडन्स शीटवर लावण्यासाठी आहेत। म्हणजेच एकूण 3 पासपोर्ट फोटो।
एक ऍडमिट कार्डवर पेस्ट करण्यासाठी आणि 2 सेंटरवर घेऊन जाण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवा आणि एक पोस्टकार्ड साईज फोटो ऍडमिट कार्डसाठी तयार ठेवा. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे मुख्य ओळखपत्र, आधार कार्ड अथवा इतर ओळखपत्र हरवले असल्यास अथवा सापडत नसल्यास ओळखपत्रासाठी आता पर्यायांचा विस्तार केला आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इतर मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही वैध शासकीय ओळखपत्र तुम्ही नेऊ शकता. 6वा बदल जो विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे. रफ वर्क करण्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 4 पेजेस दिलेली असतीलच, तरी सुद्धा तुमचा अमूल्य वेळ लक्षात घेऊन प्रश्नाच्या जवळच रफ वर्क तुम्ही आता करू शकता. त्यासाठी मार्जिनची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रफ वर्क आता तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या म्हणजे टेस्ट बुकलेट मध्ये रिकाम्या जागी म्हणजेच मार्जिनच्या आत सुद्धा रफ पेजेस प्रमाणे रफ वर्क करू शकता. जुना नियम रफ वर्क फक्त प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानांवर दिलेल्या जागेतच करावे लागत होते. इतर कुठेही रफ वर्क केल्यास उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही असा नियम होता. आता विद्यार्थी मुख्य प्रश्नपत्रिकेच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत मार्जिन मध्ये सुद्धा रफ वर्क करू शकतात. हा नियम आता अधिकृतपणे ऍडमिट कार्डवरील सूचनांमध्ये पॉइंट 15 मध्ये नमूद करण्यात आला आहे. 7वा बदल म्हणजे आता 3ऱ्या ऐवजी ऍडमिट कार्डच्या 2ऱ्या पानावर PM विद्यालक्ष्मी स्कीमची माहिती स्वतंत्र चौकटीत ठळकपणे देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला शैक्षणिक कर्ज व योजनांची माहिती सहज मिळेल. हा झालेला बदल आपणास सांगितलेला आहे, मात्र या बदलाचा कोणताही वाईट परिणाम तुमच्या परीक्षेसाठी होणार नाही. 8वा आणि शेवटचा बदल म्हणजे 21व्या मुद्द्यातील AI संबंधित अंतर्गत प्रशासकीय बदल, ज्याचा तुमच्या परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. 21 जूनच्या नवीन ऍडमिट कार्ड मध्ये AI आधारित रिअल टाइम अनालिसिसचा भाग कायम ठेवला आहे, पण गैरप्रकाराचे पुरावे गोळा करण्यासाठी AI चा वापर केला जाईल. हा संपूर्ण दुसरा भाग सब पॉइंट B मधून अधिकृतपणे हटवण्यात आला आहे. आधीच्या नियमांनुसार AI चा वापर थेट पुराव्यासहित कॉपी किंवा गैरप्रकार सिद्ध करण्यासाठी होणार असे स्पष्ट लिहिले होते, जे यावेळच्या ऍडमिट कार्ड मधून वगळण्यात आले आहे. प्रत्यक्षात NTA 3 मे रोजीच्या पेपरासंदर्भात गैरप्रकार अथवा कॉपी रोखण्यात यशस्वी ठरली नव्हती. त्यामुळे कदाचित हा मुद्दा त्यांना हटवावा लागला असेल. तरीही सर्व विद्यार्थ्यांनी नियमावली पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावी. तर मित्रांनो, 21 जूनच्या रिनीट ऍडमिट कार्ड मध्ये परीक्षा केंद्रापासून ते रफ वर्क पर्यंत अनेक विद्यार्थ्यांसाठी अनुकूल बदल झाले आहेत. या बदलांमुळे परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित झाली आहे. माझी विनंती आहे की नवीन ऍडमिट कार्डची कलर प्रिंट काढा. ओळखपत्र, ऍडमिट कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, एक पोस्टकार्ड साईज फोटो घेऊन केंद्रावर 2 तास आधी पोहोचा आणि सर्व नियम नीट पाळा. ही सखोल माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. नीट 2026 परीक्षेचे फ्री अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फ्री अपडेट असा मेसेज करा अथवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकला टच करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. नीट 2026 परीक्षेचे सर्व अपडेट्स फ्री मिळवा. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना रिनीट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.